येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. देवाचे आभार उपकार म्हणूया की ह्या पावसामध्ये देखील देवाने आपल्या सर्वांवरती त्याची कृपादृष्टी जी आहे ती केलेली आहे आणि सातत्याने त्यानं आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. पाऊस हा एक आशीर्वाद आहे. जर लोकांना खरंच पावसाची किंमत जर कळली पाहिजे तर त्या कोणत्या लोकांना कळली माहिती आहे का पावसाची किंमत? इस्रायल लोक जे 3.5 वर्ष पावसाविना राहिले त्या लोकांना विचारा की पाऊस म्हणजे काय. ते आपल्याला सांगतील की पाऊस म्हणजे किती महत्वाचा आहे. तर देवाचे उपकार म्हणून आपण की सातत्यानं पाऊस व्यवस्थित पडत आहे. काही ठिकाणी जास्त पडत आहे, काही ठिकाणी कमी पडत आहे. देवाची दया आपल्या सर्वांवरती आहे. त्याच्यापेक्षा जास्त मला आनंद आज याच्यासाठी होत आहे की पाऊस असला तरी देखील काही लोक ह्या ठिकाणी पाऊस असू दे, थंडी असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, ते आहे त्या परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. देव सातत्यानं आपल्याला अशीच मदत करो. फार महत्वाचे विषय शिकत आहोत. जर गेत्सेमनी बागेमध्ये पावसाचा वर्षाव असताना येशू ख्रिस्त जर म्हटला असता की पाऊस आहे, मला वधस्तंभावरती प्राण द्यायला जमणार नाही, काय झालं असतं आपलं? जर येशू ख्रिस्त म्हटला असता की खूप थंडी आहे गेत्सेमनी बागेमध्ये आणि तिथं मला अंगावरती काहीच नाही, घोंगडं नाही, काय नाही, मी त्या अंधारामध्ये एकटाच प्रार्थना करत आहे, तर आपली परिस्थिती काय झाली असती? जर येशू ख्रिस्त म्हणाला असता की वधस्तंभावरती मी ह्या लोकांसाठी मरण पावत आणि हेच लोक मला मारतायत, तर येशू ख्रिस्त जर म्हटला असता की नाही बाबा, आहे त्या परिस्थितीमध्ये पाप्याला मी तसंच सोडतो आणि स्वर्गाच्या राज्यात जातो, तरी देखील येशू ख्रिस्त बरोबरच. पण येशू ख्रिस्तानं स्वतःच्या विषयी विचार केला नाही. म्हणून ख्रिस्ती धर्म स्वतः नाही तर इतरांसाठी जगतो. ख्रिस्ती मनुष्य कधीही स्वतःसाठी जगत नाही तर इतरांसाठी जगतो, म्हणून त्याला ख्रिस्ती म्हटलेलं. डोळे झाकू, गुडघे टेकू, प्रार्थना करू. परम पवित्र सेनादेश जिवंत परमेश्वर देव बापा, आज या सायंकाळी आम्ही तुमचे आभार उपकार मानतो. तुम्ही जिवंत आहात, तुम्ही आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. फक्त जिवंतच ठेवलेलं नाही तर आमच्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या प्रत्येक गरजा तुम्ही पुरवलेल्या आहेत. तुमच्या नावामध्ये ताकद आहे, तुमच्या नावामध्ये सार्वकालिक जीवन आहे. तुमच्या नावाव्यतिरिक्त असं कोणतंच नाव नाही ज्याच्यामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. आभार उपकार मानतो की आम्ही सातत्याने तुमच्याकडे विनंती करतो आणि तुम्ही सातत्याने दर आठवडी आम्हाला सहाय्य मदत करत आहात. हा महत्वाचा विषय आहे. तारणाचा मार्ग याच्याविषयी आम्ही आणखी जास्त सखोल अभ्यास करत असताना त्या तारणाच्या मार्गावरती विवाह आणि परिवार किती महत्वाचा आहे हे तुमच्या वचनाद्वारे आम्हाला समजत आहे. ज्ञानाने उन्याशी आहोत, पण तरी देखील तुम्ही आम्हाला सहाय्य मदत करत आहात. म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत की असंच तुम्ही आम्हाला आध्यात्मिकरित्या उंच करा, आध्यात्मिकरित्या आमच्यामध्ये बळकटता येऊ दे, आध्यात्मिकरित्या आमची प्रगती होऊ दे. विनंती करत आहोत, प्रार्थना करत आहोत की तुमचं वास्तव्य आज आमच्यामध्ये येऊ दे. तुमच्या शब्दामध्ये ताकद आहे आणि जो विश्वास तुम्ही आम्हाला देऊ केलेला आहे त्याच्यामध्ये देखील ताकद आहे. आम्ही आमचं स्वतःचा स्वार्थ, आमचं सर्वस्व बाजूला ठेवून किंवा तुमच्या अधीन स्वाधीन करून पूर्णपणे तुमच्या वचनामध्ये मंत्रमुग्ध होण्यासाठी आम्हाला मदत करा. आज प्रार्थना विनंती करत आहोत, काही काही लोक पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी थांबले असतील, त्यांचा मार्ग ह्या ठिकाणी येण्याचा मोकळा करा. सुरक्षितरित्या त्यांना ह्या ठिकाणी येण्यासाठी मदत करा. जे आम्ही ह्या ठिकाणी जमलेलो आहोत, विनंती करत आहोत की तुमचं वास्तव्य ह्या ठिकाणी येऊ दे, जेणेकरून आम्हाला एकटं वाटणार नाही, तर येशू ख्रिस्त आमच्या संती आहे, आमचा मोठा भाऊ आमच्या संती आहे, अशी जाणीव आम्हाला होईल. पवित्र आत्मा येऊ दे आमच्या अंतःकरणामध्ये, त्यानं वस्ती करावी. शांत मनाने चित्त एक चित्त होऊन आम्ही तुमचं वचन त्याचं ग्रहण करावं आणि त्या वचनानुसार चालण्यासाठी आम्हाला इच्छाशक्ती पुरवा. काय मागावं माहित नाही. आज पुन्हा एक वार तुमचा मधुर आवाज आमच्या फक्त कानावरतीच नाही तर आमच्या अंतःकरणामध्ये पुन्हा एक वार उतरू दे. तुमचं प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये येऊ दे. तुमच्या प्रेमाद्वारेच आम्ही इतरांना प्रेम देऊ शकतो आणि प्रेमाचा अनुभव करून घेऊ शकतो. म्हणून इथून पुढची वेळ, आजचा अभ्यासक्रम आम्ही सर्वजण तुमच्या अधीन स्वाधीन होऊन नम्र प्रार्थना
येशूच्या नावे मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. आपल्यापैकी किती लोकांना जाणीव आहे की आपण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत? प्रत्येक जण मला एक एक मुद्दा असा सांगा की जेणेकरून तुम्हाला वाटतं की तुम्ही शेवटच्या काळामध्ये आहेत. आणि तो मुद्दा एकाने सांगितला की तोच मुद्दा दुसऱ्यांना सांगायचा नाही, वेगळा मुद्दा सांगायचा. सांगा मला कोणते असे मुद्दे तुमच्याकडे आहेत, कोणती अशी वचनं तुम्हाला माहित आहेत, कोणत्या घटनेद्वारे तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही तुम्ही शेवटच्या काळामध्ये जगत आहात? शेवटचा काळ म्हणजे काय पहिलं सांगा? प्रभू येशू ख्रिस्ताचे येणं फार लवकर आहे. बरं ठीक आहे. कोणकोणत्या मुद्द्यावरून तसं तुम्ही म्हणता? लढायांविषयी ऐकतो आपण. फक्त पुस्तक आणि अध्याय सांगा. मत्तेची वेळ. बरं ठीक आहे. आणखी कोणाला वाटतं की आपण शेवटच्या काळात आहोत आणि तुम्हाला जाणीवपूर्वक माहित आहे की आपण शेवटच्या काळामध्ये? प्रीती थंडावेल. पुस्तक आणि फक्त अध्याय सांगा. मत्ते 24:12. बरं अचूक उत्तर दिलेलं आहे. आणखी कोणाला वाटतं की तुम्ही शेवटच्या काळामध्ये जगत आहात? बरं मग तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की अगोदर सोपं होतं? शाबाताचा विसर पडत आहे. बरं प्रीती थंडावेल त्याच्यामध्ये आलं. बरं आणखी काय? बरोबर आहे उत्तर. आणखी काय? जर कोणाला वाटत असेल की आपण शेवटच्या काळामध्ये आहोत तर मला कृपा करून एक मुद्दा सांगा ज्याच्यामुळे तुम्ही तुम्ही मी नाही तुम्ही विश्वास करता की तुम्ही शेवटच्या काळामध्ये आहात. हम्म. त्यांनी सांगितलं लढाईविषयी. त्यांनी भूकंपाविषयी सांगितलं आणि दुष्काळाविषयी सांगितलं. बरं. हा ज्ञानाची वृद्धी होईल. बर ज्ञान अफाट वाढेल. बर आणखी काय? काय वाटतं तुम्हाला शेवटच्या काळामध्ये आहात तुम्ही? कारण सांगा तुम्हाला का वाटतं तसं? जगात पाप खूप वाढलेलं आहे. बर ठीक आहे. याच्या अगोदर पाप नव्हतं? होतं. मग याच्यानंतर पाप वाढणार नाही? बरं ठीक आहे. त्याच्या त्यानं सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. आणखी काय? खूप खोटे संदेश येतील. जवळपास सगळेजण तुम्ही जे सांगत आहात ते मत्ते 24 मध्ये या गोष्टी सांगत आहात. चुकीचं काही नाही, चांगल्या गोष्टी आहेत. बरं आणखी कोणाला काय उत्तर द्यायचंय पुढे जाण्याच्या अगोदर? हा सांगितलं ज्ञानाची वृद्धी होईल कोणीतरी सांगितलं. बरं आणखी? हा बर वेगळा मुद्दा. तुमचे तरुण लोक दृष्टांत पाहतील आणि तुमचे तरुण तरुणी काय पाहतील? स्वप्न पाहतील आणि भविष्यवाणी करतील. बरं आणखी काय? हा बर इफ्रात नदी सुखून जाईल. बर त्याच्याविषयी आपण सखोल अभ्यास केला पाहिजे अगोदर. आणखी काय? एकामेकाला धरून देण्यात येईल. बरं आणखी काय? हा आजार पण. बरं ठीक. आणखी काय? मोठमोठे आजार येतील. बरं आणखी काय? ह्या वाईट गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या त्या दुर्घटना आहेत, वाईट गोष्टी आहेत ज्या जगामध्ये येतील. चांगल्या गोष्टी कोणती येतील का जगामध्ये शेवटच्या काळामध्ये? हा परमेश्वराचं नाव पूर्ण जगावर कानाकोपऱ्याला पोहोचेल. बरं ठीक आहे. ही चांगली गोष्ट आहे. सुवार्ता पूर्ण जगाला पोहोचेल. बरं आणखी काय? चांगल्या गोष्टी कोणत्या होत्या? नाही ते अगोदर पण स्वीकारायचे. बरं तुम्हाला म्हणायचं आता जास्त स्वीकारतील का? तो येईल त्यावेळेस शेवटच्या काळाविषयी बोलायचं आलंय. तो येईल त्यावेळेस तो नंतरचा भाग आहे पण यायच्या अगोदर. बर येशू ख्रिस्ताच्या पहिल्या
येण्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताच्या मार्गाची तयारी कोणी केली? बाप्तिस्मा देणारा योहान असं म्हणूया, कारण की योहान 2 आहेत तसे. बर, बाप्तिस्मा देणारा योहान त्याच्याविषयी भविष्यवाणी केली होतं का? का फक्त येशू ख्रिस्ताविषयी भविष्यवाणी केली होती? योहानाविषयी पण भविष्यवाणी केली होती. काय भविष्यवाणी केली होती, कोण सांगेल का? हा, कुठे लिहिली ती भविष्यवाणी? येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी नाही. बाप्तिस्मा देणारा योहान जो आहे तो काय करेल येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या अगोदर, याच्याविषयी काय माहित आहे तुम्हाला ते सांगा. मार्ग सिद्ध करील. बर, ठीक आहे. आणखी काय? आणखी काय? बर, मलाकी याचा 4था अध्याय 5वं वचन. मलाकी याचा 4था अध्याय 5वं वचन. येशू ख्रिस्ताचा मार्ग सिद्ध करेल बाकीच्या सर्व गोष्टी बरोबर. मलाकी 4:5. नाही, मलाकी याचा 4था अध्याय 5वं वचन. हा, काय? एक मिनिट, मराठीत थांबतो. उत्तर बरोबर आहे, सांगा. पापापासून परावृत्त होणे किंवा पापापासून आपलं आयुष्य दूर करणे. साधं सोपं. ठीक आहे. हा, वाचा. मलाकी 4:5. हा. हम्म 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 मी एलिया संदेशाला तुमच्याकडे पाठवीन. कधी हे होणार आहे? येशू ख्रिस्ताचा महाभयंकर दिवस यायच्या अगोदर. बर, ठीक आहे. आणखी पुढे. वडिलांचे हृदय हा त्याच्या पुत्राकडे हा व पुत्रांचे हृदय त्याच्या वडिलाकडे वळले. म्हणजे थोडक्यात काय की एलिया जो आहे तो एलिया येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या अगोदर काय करणार आहे की येशू ख्रिस्ताच्यासाठी लोक तयार करण्यासाठी वडिलांचं अंतकरण मुलग्याकडे, मुलग्याचं अंतकरण वडिलांकडे तो काय करेल, वळवेल, ज्याच्यामुळे वडील आणि मुलामध्ये प्रेम स्थापन होईल, पती आणि पत्नीमध्ये प्रेम स्थापन होईल, आई वडील आणि लेकरांमध्ये प्रेम स्थापन होईल, सासू सासरे आणि जावई आणि सून यांच्यामध्ये प्रेम स्थापन होईल. हे काम कुणी करायचंय? हे काम कुणी करायचंय? हे काम कोण करणार आहे? एलिया करणार आहे. कधी करणार आहे एलिया? प्रभूच्या येण्याच्या अगोदर. मग प्रभूच्या येण्याच्या अगोदर कुणी येशू ख्रिस्ताची तयारी केली का? येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या अगोदर कोणी येशू ख्रिस्ताचा तो मार्ग तयार केला का? येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी कोणी एलियासारखा माणूस आला का ज्यानं मार्ग तयार केला? बाप्तिस्मा देणारा योहान. बर, तसं जर आहे तर त्या बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने येशू ख्रिस्ताचा मार्ग तयार केला. मार्ग तयार केला म्हणजे नेमकं काय केलं? मार्ग तयार केला म्हणजे नेमका काय केलं? हा, काय घोषणा केली? पश्चाताप करा, कारण की का स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आता स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय येशू ख्रिस्तच त्या ठिकाणी येणार आहे. तर तुम्ही काय करा, तुमच्या अंतकरणाची तयारी करा, जेणेकरून येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याचा तुम्ही काय कराल? स्वीकार करा. बरं, आता जरा लक्ष द्या. हे येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या अगोदर. मग ज्यावेळेस यूहन्ना बाप्तिस्मा आला त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याला ओळखलं का? योहान, बाप्तिस्मा देणारा योहान ज्यावेळेस ह्या भूतलावरती होता त्यावेळेस येशू ख्रिस्ताने हा माझ्या अगोदर येऊन माझा मार्ग सिद्ध करणार आहे, तयार करणार आहे, असं येशू ख्रिस्ताने त्याला ओळखलं का? नाही, तुम्ही उलट सांगितलं. येशू ख्रिस्ताला योहान बाप्तिस्मानं ओळखलं नाही, ते उलट केलं तुम्ही. येशू ख्रिस्ताने योहान बाप्तिस्मा जो आहे त्याला ओळखलं.
आता कशावरून ओळखलं? मत्त याचा 17वा अध्याय. मत्त याचा 17वा अध्याय. मत्त याचा 17वा अध्याय. बर, एक शंका यांची पूर्ण करूया की येशू ख्रिस्त चमत्कार करत होता, सर्व गोष्टी करत होता आणि बाप्तिस्मा देणारा योहानाला काय केलं होतं? अटकेत टाकलं होतं. मग यहुना म्हणजे योहान बाप्तिस्मा देणारा तो म्हटला, येशू ख्रिस्त माझा पाहुणा आहे, माझा नातेवाईक आहे, मला भेटायला का आला नाही? बहुतेक हा येशू ख्रिस्त नसेल. जर माझा नातेवाईक असता तर तो आला असता मला भेटायला अटकेमध्ये, मला जेलमध्ये टाकले इथं. तर त्यानं काय केलं? त्याच्या शिष्यांना सांगितलं की जाऊन येशू ख्रिस्ताला म्हणा की ज्याची आम्ही वाट बघत होतो तो तूच आहेस का आम्ही दुसऱ्याची वाट बघावी? मग येशू ख्रिस्त त्या शिष्यांना म्हणतो की योहानाला जाऊन सांगा की देवाने मला पाचारण केलेलं आहे, आंधळ्यांना डोळे मिळत आहेत, मी जे पीडित आहेत त्यांना बरं करत आहे, दुःखी लोकांना परत करत आहे आणि सर्व जे कार्यक्रम करत आहे ते जाऊन तुम्ही काय करा? योहानाला सांगा. मग योहानाचे शिष्य येऊन योहानाला म्हणतात, येशू ख्रिस्ताने हे सगळं कार्य केलं, आम्ही ते बघितलं आणि ते तुम्हाला सांगायला सांगितलं. योहानाला तेवढं पुरेसं होतं. योहान म्हटला की हा येशू ख्रिस्तच आहे. पण येशू ख्रिस्ताने योहानाला ओळखलं कसं? मत्त याचा 17वा अध्याय 11 वचन. हा. हम्म. एलिया तर आलाच आहे. एलिया कुठला एलिया आलाय? जुन्या काळातला एलिया आला का? मग हा कोणता एलिया आहे? परत एकदा वाचा. येशू ख्रिस्ताने उत्तर दिले. हा हा हा. यथास्थापित करेल म्हणजे काय? एलिया येऊन सर्व गोष्टी सुस्थितीमध्ये आणेल म्हणजे काय? मलाखीमध्ये काय वाचलं आपण एलियाविषयी? तो काय करणार आहे एलिया? शब्द व्यवस्थित सांगा. बरोबर आहे उत्तर, तरी पण शब्द व्यवस्थित सांगा. तो एलिया येऊन काय करणार होता? हा, वडिलांचे हृदय लेकराकडे, लेकराचे हृदय वडिलांकडे वळवणार होता. मग येशू ख्रिस्त काय म्हणतो? अरे एलिया तर आलाच आहे आणि तो काय करत आहे किंवा काय करणार आहे? तिथं काय लिहिले 11 वचनामध्ये? यथास्थित म्हणजे काय? हा, म्हणजे ज्या गोष्टी कोलमडून पडलेल्या आहेत त्या गोष्टी परत व्यवस्थित आणण्यासाठी तो एलिया काय करणार आहे? प्रयत्न करणार आहे किंवा तो कार्य करणार आहे. पण येशू ख्रिस्त म्हणतो की एलिया तर आलेला आहे. तुम्ही त्यांची पुढे वाट बघत असाल पण पुढे वाट बघू नका, तो आलेला आहे. आलेला आहे म्हणजे तो काय करत आहे? आलेला आहे तो त्याचं काम करत आहे. म्हणजे काय करत आहे तो? हा बरोबर आहे. काय करत आहे काम तो एलिया? हा, काय ते उलट पुलट झाले ते सरळ करत आहे वचनानुसार मलाखीच्या. विशेष करून काय? वडिलांचं अंतकरण लेकराकडं आणि लेकराचं अंतकरण वडिलांकडे, म्हणजे नाती जे तुटलेली आहेत ते नाती परत जोडण्याचं काम बाप्तिस्मा देणारा योहान करत आहे. बोललेलं कळालं का? आता जरा लक्ष द्या. वडील आणि मुलगा हे नातं तुम्हाला शेजाऱ्यांमध्ये दिसतं, मित्रांमध्ये दिसतं, मंडळीमध्ये दिसतं का कुटुंबामध्ये दिसतं? प्रश्न कळाला का? वडील आणि मुलगा हे नातं तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमचं वडील आणि मुलगा हे नातं असतं का? नाही. मंडळीमध्ये नातं असतं का? नाही. शेजाऱ्यांमध्ये नातं असतं का? मग हे नातं कुठं आहे? घरामध्ये. दुसरा शब्द घराला कुटुंब, तिसरा शब्द कुटुंबाला, घराला परिवार. आता जरा लक्ष द्या की कुटुंब असू दे, परिवार असू दे, तो एलिया जो आहे तो एलिया काय करणार आहे? कुटुंब जे विस्कळीत झालेलं आहे, विवाह जे विस्कळीत झालेला आहे, परिवार जो विस्कळीत झालेला आहे, तो परत काय करणार आहे? सुस्थितीमध्ये आणणार आहे. कोण करणार आहे ते? एलिया. मग आता मला सांगा, मलाकीमध्ये लिहिलंय भयंकर दिवसाच्या अगोदर पण एलिया येणार आहे. परत एकदा मलाकी याचा 4था अध्याय 5 वचन. हा 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 हा. मी एलिया संदेश टाकला तुमच्याकडे पाठवेल. मग आता ही कधीची गोष्ट आहे? भयंकर दिवस म्हणजे कधी आहे तो भयंकर दिवस?
हा, येणं म्हणजे पहिलं का दुसरं का तिसरं? हा, किती येणे आहेत येशू ख्रिस्ताचे एकूण? सखोल अभ्यास करूया जरा. 3 येणे आहेत. पहिले येणं झालं, दुसरं येणं आहे अजून, तिसरं येणं त्याच्यानंतर 1000 वर्षाच्या नंतर. बर, ठीक आहे. दुसरं येण्याच्या अगोदर एलिया संदेशता येईल आणि तो काय करेल? वडिलांचं अंतकरण लेकराकडे आणि लेकराचं अंतकरण वडिलाकडे काय करेल? वळवेल. म्हणजे कुटुंबामध्ये प्रेम आणेल. मग आपल्याला कुटुंबाविषयी शिकणं गरजेचं आहे का नाही? मग आपल्याला विवाहाविषयी शिकणं गरजेचं आहे का नाही? मग तो संदेष्टा जो येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या अगोदर येणार आहे, तो संदेष्टा कोण? हा, एलिया बरोबर आहे. योहान बाप्तिस्माला पण एलिया म्हटले, पण येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या अगोदर जो संदेष्टा आहे तो कोण? हा, संदेष्टाचं नाव सांगा. स्पष्ट स्पष्ट सांगा नाव. हा, येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या अगोदर योहान नाही ना आज जिवंत. एवढा वेळ का लागावा? आपण शिकलो ना, कधीच पाठीमागच शिकलो ना. हा, एलन जी वाईट शेवटच्या काळातली संदेशी जो आहे ती एलन जी वाईट आहे. मग ती काय करेल? मलाकी 4:5 प्रमाणे काय करेल ती? ती पण एलियाच आहे. यहोना बाप्तिस्मा पण एलियाचा आहे. जुन्या काळातला एलिया पण एलियाचा आहे. बरोबर का? मग यहोना बाप्तिस्मा जो आहे तो त्यानं पण एलियाचं काम केलं. एलन जी वाईट पण एलियाचं काम करणार किंवा केलं त्यांनी, पण काय केलं म्हणजे काय करणार आहेत ते? त्यांनी का ते काय करतील? म्हणजे थोडक्यात वडिलाचं अंतकरण लेकराकडं आणि लेकराचं अंतकरण वडिलाकडं ते वळवी. म्हणून मला प्रश्न विचारावा लागला सुरुवातीला, की शेवटच्या काळातील घटनेमध्ये आपण बहुतांश करून नकारात्मक गोष्टी सांगतो, म्हणतो की येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. मला जर तुम्ही विचारलं तर मी हे म्हणेन की शेवटच्या काळातला जो संदेष्टा आहे तो संदेष्टा काय करेल? येशू ख्रिस्त याच्या अगोदर वडिलाचं अंतकरण मुलग्याकडे, मुलग्याचं अंतकरण वडिलाकडे वडवेल. ते माझ्यासाठी फार महत्वाचं. रविवारचा नियम येणार आहे, पाप चाललंय, एक लढाई आहे, दुसरी लढाई, ह्या सर्व गोष्टी बरोबर, पण मला त्या गोष्टी महत्वाच्या नाहीत ना. मला कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत? अरे बाबा, माझ्या कुटुंबामध्ये प्रेम पाहिजे. मग आता देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताच्या यायच्या अगोदर एलिया काय करेल? कुटुंब जे विस्कळीत झालेलं आहे, विवाह जे विस्कळीत झालेला आहे, तो परत स्थापित करेल. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या समोर उभं राहायचं तर मग कोणत्या गोष्टीची दुरुस्ती झाली पाहिजे? कुटुंब व्यवस्था, कुटुंबाची व्यवस्था व्यवस्थित लागली पाहिजे. मग आपल्याला विवाह आणि परिवाराविषयी शिकणं गरजेचं आहे का नाही? कारण की जर व्यवस्थित काय म्हणतात त्याला, सुस्थितीमध्ये व्यवस्था जर लावायची आहे, एलिया तो व्यवस्थित व्यवस्था कुठे लावणार? वडील आणि मुलगा म्हणजे कुठं? कुटुंब. जर तुमचं कुटुंब तयार असेल, जर तुम्ही कुटुंबामध्ये व्यवस्थित असाल, तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये देखील व्यवस्थित राहा. आठवतं का बोललेलं? तुमचं कुटुंब जे आहे ते तुम्हाला स्वर्गाच्या राज्याची चव देते. कुटुंब जे आहे ते तुम्हाला स्वर्गाच्या राज्याची चव देते. आणि सैतान काय करतो? स्वर्गाच्या राज्यात लोकांनी जाऊ नये म्हणून मुलग्याचं आणि वडिलाचं अंतकरण एकामेकांपासून वेगळं करायचं. पण तो एलिया काय करतो? तो संदेष्टा काय करतो? तो म्हणतो नाही, येशू ख्रिस्ताचा भयंकर दिवस येणार आहे, त्याच्यासाठी लोकांची तयारी झाली पाहिजे. लोक आध्यात्मिकरित्या त्यांची प्रगती झाली पाहिजे. आणि त्या सर्व गोष्टी कुठं होत्यात? समाजामध्ये, मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये. म्हणून आपण विवाह आणि कुटुंब याच्याविषयी शिकत आहोत. जर कोणाला, बोललेलं लक्षात ठेवा बरं का, जर कोणाला येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची तयारी करायची असेल तर त्यानं सुरुवात कुटुंबामधून करावी. तुमचं कुटुंब जर तयार आहे ना, मग तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जायला तयार आहे. मंडळीकडे लक्ष देऊ नका. मंडळी म्हणजे भरपूर कुटुंब आहेत एकत्र, पण तुमचं कुटुंब वडिलाचं अंतकरण लेकरासंती जडलेलं आहे का? पती आणि पत्नीचं अंतकरण एकामेकांसंती आहे का? आई वडील आणि लेकरं एकामेकांसंती आहेत का? सासू सासरे, जावई आणि सून एकत्र आहेत का? याच्यासाठीच देवाचं वचन म्हणतं की जर एखाद्या मनुष्याची प्रगती व्हायची असेल तर ती प्रगती
कुटुंबामध्ये होते, मंडळीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. मंडळी तुम्हाला किती मदत करेल हो? मंडळीमधली बहीण, मंडळीमधला भाऊ तुम्हाला किती मदत करेल? 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष. तुम्ही किती वेळ जाऊन सांगाल, की माझी पत्नी व्यवस्थित वागत नाही, माझा पती व्यवस्थित वागत नाही, लेकरं आमचं ऐकत नाहीत, सासू-सासरे मला व्यवस्थित वागत. किती जाऊन सांगणार आहे तुम्ही मंडळीला? म्हणून देवाचं वचन म्हणतं, की तुम्हाला आणि मला काय केलं पाहिजे? देवाच्या वचनानुसार आपली प्रगती कशी होईल हे बघितलं पाहिजे. आणि मनुष्याची प्रगती, परत एकदा सांगतो, मनुष्याची प्रगती त्याच्या कुटुंबामध्ये होते. आता मला जर आता माझं लग्न झालं नाही, मला कुटुंब नाही आहे सध्या, पण कल्पना करा, की आपला बंधू सॅम्युअल ह्याला जर आपल्याला सार्वकालिक जीवनाची तयारी करायची असेल, तर त्याची तयारी कुठं होईल? त्याच्या कुटुंबामध्ये. आता त्या कुटुंब म्हटल्यानंतर घर झालं बरं का, बरोबर का? मग आता घराचा ज्यावेळेस आपण विचार करतो, ज्यावेळेस आपण घराचा विचार करतो, त्यावेळेस कोणाकोणाचा विचार करतो? घराचा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस कोणाकोणाचा विचार करतो? आई-वडील, लेकरं? हां, काय ते? घरातील सर्व झालं. ठीक आहे. प्रश्न आणखी कोणाचा? किती जणांनी एका ख्रिस्ती घरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला किंवा ख्रिस्ती परिवाराला भेटण्याचा प्रयत्न केला आणि दारावरती एक पाटी होती आणि त्या पाटीवरती काय तर लिहिलं होतं, ते तुम्ही काहीतरी वाचलं असेल. काय लिहिलं असतं पाटीवरती? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. आणखी काय? प्रेज द लॉर्ड. आणखी काय लिहिलं असतं? होम स्वीट. हा, गॉड ब्लेस अवर होम. आणखी काय लिहिलेलं असतं? येशू ख्रिस्त लवकर येत आहे. आणखी काय लिहिलेलं असतं? परमेश्वर या घराचा मुख्य आहे. मला हेच ऐकायचं. आता परमेश्वर जर ह्या घराचा मुख्य आहे, तर परमेश्वराला त्या ठिकाणी येऊन राहिलं पाहिजे ना. मग आता परमेश्वर त्या ठिकाणी येऊन राहायला पाहिजे, तर आपण त्या घराला काय केलं पाहिजे? जर तुम्हाला वाटतं, की एखादा अमुक अमुक महान, मोठा, प्रशंसक आणि प्रसिद्ध व्यक्ती येऊन तुमच्या घरी राहावा, तर तुम्ही काय कराल? घर स्वच्छ कराल. आणखी काय कराल? म्हणजे सोफा व्यवस्थित ठेवणार, पण आला की आलास असं बोलणार. मग काय करणार? याची तयारी पहिली करा. हे साफ आहे ना, हे पण साफ आहे. हे जरी साफ नसलं तरी तो माणूस काय करेल? बाबा ऍडजस्ट करतो. हे साफ आहे का? देवाला तुमच्या घरामध्ये यायचंय आणि जर तुमच्या घरामध्ये देवाला यायचंय, तर देव तुम्हाला काय सांगत आहे? निर्गमयाचा 25वा अध्याय 8वं वचन. निर्गमयाचा 25वा अध्याय 8वं वचन. निर्गमयाचा 25वा अध्याय 8वं वचन. जर तुम्हाला वाटतं की घरामध्ये तुमचा येशू ख्रिस्त राहावा, तर ते घर कसं असलं पाहिजे? निर्गमयाचा 25वा अध्याय 8वं वचन कोण वाचेल? मी त्याच्यामध्ये का त्यांच्यामध्ये? मी त्यांच्यामध्ये निवास करावा. हा, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. म्हणजे तुमचं घर जे आहे ते काय पाहिजे? तुमचं घर जे आहे त्यामध्ये येऊन येशू ख्रिस्ताला वस्ती करायचे, तर तुमचं घर जे आहे ते कसं पाहिजे? पवित्र स्थान पाहिजे. जर तुमचं घर पवित्र स्थान असेल, तर येशू ख्रिस्त येईल आणि त्या घरामध्ये वस्ती करेल. मग आता तुमचं घर पवित्र स्थान कसं करायचं, हा अभ्यासक्रम आहे. तुम्हाला पाहिजे का येशू ख्रिस्त तुमच्या घरी येऊन राहावा? मी लहानाचं मोठं होत असताना तुम्ही देखील गाणी गायली असतील, जे लोक इंग्लिश बोलतात. वेन जीसस इन द फॅमिली हॅपी हॅपी होम. वेन मदर इन द फॅमिली हॅपी हॅपी होम. आणि मग काही लहान लेकर असतील, बाळ असतील, तर त्यांचं पण नाव आपण घ्यायचं आणि म्हणायचं हॅपी हॅपी होम. पण तिथं येशू ख्रिस्ताचं नाव आपण कधी वगळत नव्हतं. वेन जीसस इन द फॅमिली हॅपी हॅपी. मग येशू ख्रिस्त म्हणतो की मला त्यांच्यामध्ये येऊन वस्ती करायची आहे. आता मग येशू ख्रिस्त आपल्या घरामध्ये येऊन वस्ती कधी करेल, हा अभ्यासक्रम आपल्याला केला पाहिजे.
किती लोकांना स्वतःचं घर आहे? स्वतःचं घर आहे. 1, 2, 3, 4. आत्ता सध्या किती जण स्वतःच्या घरात राहतात? आत्ता सध्या. बरं ठीक आहे. तुमचं स्वतःच आहे ते. काय हरकत नाही. म्हणजे मला कळालं त्यांना काय म्हणायचंय ते. बरं किती जणांनी ते घर बांधण्यासाठी कष्ट घेतलेले? घर बांधण्यासाठी कष्ट घेतलेले. घर बांधताना तुम्ही कष्ट घेतले. वीट लावायची, सिमेंट असेल, काहीतरी आणून दिला असेल, काहीतरी केलं असेल, काहीतरी केलं असेल. केलं? मला सांगा ते घर बांधण्यासाठी तुम्हाला एकच दिवस लागला का? 1 महिन्यात झालं का ते घर? 6 महिन्यात झालं का? मग तुम्हाला जर येशू ख्रिस्त तुमच्या घरात यायला पाहिजे आणि त्यानं वस्ती केली पाहिजे, एका दिवसात होईल का? ते तुमचं घर जे आहे ते पवित्र स्थान एका दिवसात होईल का? म्हणून आता प्रार्थना केली आणि जादूची छडी फिरवली आणि येशू ख्रिस्त लगेच आला आणि लगेच तुमचं घर पवित्र स्थान झालं, असं होऊ शकत नाही. त्याला काय लागतो? वेळ लागतो. तुम्हाला जर तुमचं घर पवित्र स्थान करायचं असेल, तर तुम्हाला पवित्र स्थानाविषयी माहित पाहिजे. बरोबर का चूक? जर तुम्हाला वाटतं येशू ख्रिस्त म्हणतो मला येऊन त्यांच्यामध्ये वस्ती करायची आहे, मला वडिलांचं अंतकरण लेकराकडे आणि लेकराचं अंतकरण वडिलाकडं वळलेलं मला बघायचंय. मग तसं जर आहे तर येशू ख्रिस्त म्हणतो की एका अटीवरती मी येईन तुमच्या घरी आणि ती अट म्हणजे तुमचं घर पवित्र स्थान पाहिजे. तर तुम्ही काय करा, तुमचं घर पवित्र स्थानामध्ये त्याचं रूपांतर करा. किती लोकांनी ह्या ठिकाणी घराचं रूपांतर केलं? अगोदर बांधलं होतं, मग त्याचं रूपांतर केलं, वेगळ्या दार पाडलं असेल किंवा काहीतरी केलं असेल. केलं? हां. आणखी काय? काय केलं तुम्ही? रूपांतर काय केलं? मॉडिफिकेशन घराचं? बरं, घराचा दरवाजा जो आहे तो वेगळ्या आकाराचा केला. आणखी काय कोणी काय केलं? किचन बदललं, ठीक आहे. आणखी काय केलं? गार्डनच्या तिकडे गेट केलं. काही असेल, काही असेल, काही असेल. आता इथून पुढे जर तुम्हाला घराचं परिवर्तन करायचं असेल, तर पवित्र स्थान बघायचं आणि देव माझ्या घरामध्ये आला पाहिजे, हा दृष्टिकोन समोर ठेवून तुमच्या घरातलं लग्न झालं पाहिजे, तुमच्या घरामध्ये कुटुंब स्थापन झालं पाहिजे, तुमचं घर बांधलं पाहिजे, तुमच्या घराच्या आजूबाजूचा बगीचा पाहिजे. का? येशू ख्रिस्ताला येऊन तुमच्या घरामध्ये राहायचं. येशू ख्रिस्त म्हणतो की मला तुमच्या मध्ये येऊन वस्ती करायची आहे. आणि देवाचं वचन काय म्हणतं की बाबा येशू ख्रिस्त जो आहे तो कुठे येणार आहे? आमच्यामध्ये येऊन वस्ती करणार आहे. आमच्यामध्ये मध्ये कुठं म्हणजे कुठे? मंडळीमध्ये जे चर्च आहे तिथं का? इथे का? आहे येशू ख्रिस्त तर मान्य करतो. पण आपल्यामध्ये म्हणजे वैयक्तिकरित्या तुमच्या संगती त्याला बोलायचं आहे, भेटायचं आहे, राहायचं. म्हणून तो काय म्हणतो, मला जर तुमच्या घरामध्ये यायचं तर तुमचं घर पवित्र स्थानासारखं पाहिजे. म्हणून तुम्हाला आणि मला आजपासून वेळ लागेल, काही महिने आपण ह्याला शिकायला लागतील. कृपा करून माझ्या संगती काय करा, वेळ घ्या, पण कृपा करून शिका की आपलं घर जे आहे ते पवित्र स्थानासारखं आहे का, ते आपण पडताळून पाहिलं पाहिजे. बर, आता जर पवित्र स्थानाविषयी विचार करायचा तर पवित्र स्थानाविषयी आपण कुठं वाचलं? पवित्र शास्त्रामध्ये, निर्गममध्ये. नवीन करारामध्ये कुठं वाचतो पवित्र स्थानाविषयी? कोण सांगेल मला? बर, पवित्र स्थानाविषयी पहिली माहिती देवाने कोणाला दिली? मोशेला दिली. मोशेला दृष्टांतामध्ये देवाचं जे घर आहे ना वरती, कुठे आहे घर वरती त्याचं? स्वर्गामध्ये. देव म्हणाला माझं घर जे आहे ना ते असं आहे. हा, दाखवलं. कोणाला दाखवलं? मोशेला दाखवलं. आणि देवानं म्हटलं मोशेला, मोशे मला पण तुमच्या घरामध्ये येऊन राहायचंय, पण माझं घर जसं आहे ना तसंच मला तुमचं पण घर पाहिजे. प्रश्न विचारतो, जमलं तर उत्तर द्या. किती जण तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेलेला आहात आणि तुम्ही त्यांच्या घरातल्या वस्तू बदलल्यात की बाबा मला त्या घरातली माझी सवय आहे, मला कृपा करून अशा अशा वस्तू अशा अशा गोष्टी मला ह्या खोलीमध्ये दे. कधी केलं का तसं? का जे घरामध्ये आहे तर राहायला तिथंच? कोणी बदलण्याचा प्रयत्न केला का तुम्ही? किंवा तुमच्या घरी कोणतर आले आणि ते म्हटले बाबा मला घरात माझी अशी सवय आहे, कृपा करून तुझ्या घरातली जी व्यवस्था आहे ती जरा बदल माझ्यासाठी. तुमच्या घरी कोण आलं का तसं? त्यांनी मागणी केली का? बरं ठीक आहे. अंकल आंटींच्या घरी प्रत्येक वेळेस तसं होतं मला माहित आहे.
ऍडजस्टमेंट खूप असते. मी कधी कधी राहतो त्यांच्या घरी. तर सांगायचं तात्पर्य हे जरा लक्षात घ्या. देव म्हणतो की बाबा माझं स्वर्गातलं जे घर आहे ना, तसं मी तुला मला घर पाहिजे भूतलावरती, तसं घर मोशे मी तुला दाखवतो, त्या घरामध्ये येऊन मी राहील. घरामध्ये कोण असतं? तुम्ही सांगितलं आता. घरामध्ये कोण असतं? आई वडील, मुलगा मुलगी, भाऊ बहीण, सून सासरे जावई सगळेजण असतात. देव म्हणतो की मला तिथे येऊन राहायचं. पण मोशे सगळ्या लोकांना सांग की ते पवित्र स्थान तुमचं घर जे आहे ते पवित्र स्थानासारखं पाहिजे, मगच मी येऊन राहीन. मग आता ते पवित्र स्थान काय आहे ते शिकलं पाहिजे. मग आपण आपलं घर जे आहे ते पवित्र स्थानासारखं आपण काय करू शकतो? स्थापित करू शकतो. आता मला सांगा, जर तुम्हाला घर बांधायचं किंवा मोशेनं घर बांधायचं, पवित्र स्थान बांधायचं, नियम आहेत का त्या ठिकाणी? काही त्या ठिकाणी मार्ग दाखवला का देवाने की असंच बांध, तसंच बांध, तसंच बांध, का तुला कसं पाहिजे तसं बांध मी येईल? मार्गदर्शन केलं, बरोबर का? मार्गदर्शन केलं, बरोबर का? मार्गदर्शन केलं. हा, ते मार्गदर्शन आपण म्हणू शकतो का की काय गरजेचं नाही. मोशे डायरेक्ट इथं जाऊ शकतो का हो? हे न बांधता इथून उडी मारायची आणि इथं जायचं, जाऊ शकतो का? इथं जाऊ शकतो मोशे सरळ सरळ स्पष्टपणे? नाही. मग आपण ते 7 ज्या पायऱ्या बघितल्या ते आपण इथून उठून लगेच एकत्र येण्यात का जातो मग? पवित्र स्थान तसं बांधलं का मोशेनं? देव तशाद्वारे संतुष्ट होईल का? नाही होणार. म्हणून देव काय म्हणतो की प्रत्येक ठिकाणी काय पाहिजे? शिस्त पाहिजे. शिस्त पाहिजे म्हणजे काय? शिस्त पाहिजे म्हणजे काय? तुमच्या घरामध्ये सर्व गोष्टी शिस्तीमध्ये ठेवलेल्या आहेत का? नाही, नसतील. बरं सांगा, कोणकोणत्या गोष्टी तुमच्या घरी शिस्तीत नाहीयेत ते बघत नाहीत तोपर्यंत सांगा. पाणी म्हणजे कुठे ठेवायला पाहिजे पाणी आणि कुठे ठेवलंय? चालूच आहे पाणी. तर ठीक आहे. किचन मध्ये पाणी चालूच आहे. बरं ठीक आहे. आणखी काय? मला सांगा, जे मार्ग देवाने सांगितलेला आहे किंवा तुमच्या घरामध्ये जी व्यवस्था आहे ती तशी आहे का? जशी पाहिजे तशी आहे का? व्यवस्था म्हणजे काय सांगा? बरं, टप्प्याटप्प्याने शिकू. व्यवस्था म्हणजे काय? प्रश्नच भेटला. कळालं सगळ्यांना? माझ्यापेक्षा चांगलं उत्तर दिलं. आहे का तसं तुमच्या घरात? त्याला जबाबदार कोण? ठीक आहे. मग कोण ठरवणार की कोणती गोष्ट कुठं पाहिजे? हा, व्यवस्था म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आहे आणि प्रत्येक वेळेमध्ये ती गोष्ट झालीच पाहिजे. ह्याला पण काय म्हणतात? व्यवस्था. प्रत्येक वस्तूच्या फक्त बाबतीत नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आहे आणि प्रत्येक वेळेमध्ये ती गोष्ट झालीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी जागा आहे आणि त्याच जागी ती गोष्ट आली पाहिजे. मग आपल्याला कळेल की पवित्र स्थान जे आहे ते आपण कसं शिकायचं. ज्यावेळेस मोशेला दाखवण्यात आलं ते पवित्र स्थान, त्यावेळेस मोशेला कसं दाखवण्यात आलं? मोशे पहिल्या पट्टीमध्ये ह्या गोष्टी करायच्या, त्याच्यानंतर ह्या गोष्टी करायच्या, त्याच्यानंतर त्या गोष्टी करायच्या आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी करायच्या. बरोबर का? प्रत्येक गोष्टीसाठी वेळ होती का? होती. प्रत्येक गोष्ट आपापल्या ठिकाणी पाहिजे का? बरोबर आहे. मग आता तुम्हाला कळालं का की पहिली पायरी आपली काय होती ती? पहिल्या पायरीमध्ये प्रश्न काय विचारायचा? हा, काय प्रश्न होता तो? माझ्या आयुष्यामध्ये लग्न आहे का? लग्न केल्यावर विचारायचं का? कळलं का मी काय म्हणत आहे? इथं जसं तुम्हाला दिसती ना शिस्त, लग्नामध्ये पण शिस्त पाहिजे, परिवारामध्ये शिस्त पाहिजे. मग येशू ख्रिस्त येऊन म्हणेल मी त्यांच्यामध्ये आता येऊन काय करेन? वस्ती करेन. मी त्यांच्या संगती येऊन काय आता करेन? राहीन. का? कारण की प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी जागा, योग्य ती जागा ठेवलेली आहे आणि प्रत्येक वेळेमध्ये ती गोष्ट त्यांनी केली. आज उलट आहे. योग्य स्थिती काय आहे ती मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्या विरुद्ध आज जगामध्ये काय चाललंय ते तुम्ही मला सांगा.
योग्य पद्धत काय आहे की माझ्या आयुष्यामध्ये लग्न आहे का नाही, मग माझी तयारी झाली की नाही, मग योग्य वेळ आहे का नाही, मग मध्यस्थी, मग एकत्र येणे, मग पुढं काय असेल ते, मग लग्न पुढं, मग त्याच्यानंतर लग्नानंतर काय, परिवार म्हणजे लेकरं स्थापन करणे, म्हणजे लेकरं ह्या जगामध्ये आणणे. आज उलट होतंय किंवा वेगळं होतंय, म्हणजे नेमकं काय होतं? आज वेगळं लोक, दृष्टिकोन वेगळा आहे लोकांचा, म्हणजे नेमकं काय करतायत लोक? हा, बर बर, मग काय केलं पाहिजे त्यांनी? बर, पहिलं घरी विचारलं पाहिजे आणि मग भेटायचं, बरोबर का? अहो बरोबर का? हा, नाहीतर गोंधळात पडू नका. गोंधळात पडलं की मग मी विचार करतो की बाबा मी शिकवलं का नाही, ते शिकवलंय, मी ते सांगितलं या ठिकाणी. बरं, आणखी काय? घरी नंतर सांगतात, त्याच्या अगोदर घरी सांगतात, नंतर त्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी शब्द वापरला. परत एकदा सांगा तो शब्द. लिव्ह इन रिलेशनशिप. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय हो? लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय? हा मूळ मुद्दा आहे. पती पत्नी सारखं एकत्र राहतात आणि मग नंतर लग्न करतात. काय करतात? पती पत्नी सारखं एकत्र राहतात आणि नंतर मग ते काय करतात? लग्न करतात. त्या कुटुंबामध्ये येशू ख्रिस्तानं कसं यायचं आणि राहायचं? त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान करावं, ज्याच्यामध्ये येऊन मी त्याच्या संगती काय करीन? वस्ती करेन. कसं शक्य आहे? म्हणून म्हटलं की व्यवस्था जी आहे ती व्यवस्था कोण लावणार आहे? एलिया लावणार आहे व्यवस्था. म्हणजे शेवटच्या काळातला जो संदेश आहे तो काय करणार आहे? व्यवस्था लावणार आहे. म्हणजे बाबा हे ना, हेच पाहिजे, इथंच पाहिजे, हे पुढे नेऊन चालणार नाही. पहिलं हे करायचं आणि मग तेच करायचं आणि मग ते करायचं आणि मग पुढे जायचं. ही व्यवस्था कोण लावणार आहे? एलिया. शेवटच्या काळातला एलिया कोण? एलन जी वाईट. म्हणून म्हणतोय, वारंवार तुम्हाला सांगितलं असेल, एलन जी वाईटची पुस्तकं वाचा, तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार. व्यवस्था याच्याविषयी शिकवतो ना आपण. मग व्यवस्था हिथं नाही, मग घरामध्ये कशी व्यवस्था राहील? आणखीन एक व्यवस्था मी सांगतो तुम्हाला. लग्न आणि मग त्याच्यानंतर लेकरं. आता उलट काय होतंय ते सांगा जरा. तुम्हाला माहित आहेत का असे कुटुंब ज्याच्यामध्ये लेकरं पहिला जन्माला आली आणि मग त्यांनी लग्न केलं? बघितलं असं कधी? नाही, मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही असे कुटुंब पाहिलेले आहात का की पहिले लेकरांना जन्म आणि त्याच्यानंतर लग्न? ऐकलं नाही कधी? ऐकले, बरं ठीक आहे. कुठल्या तरी देशामध्ये होत असेल ते ते बघितलंय का, ऐकलंय का? कुणाला तुम्ही असं ऐकले, बघितलंय की त्या व्यक्तीनं लेकरांना पहिलं जन्म दिला आणि मग नंतर लग्न केलं, किंवा लेकरांना जन्म दिला अजून लग्न व्हायचंच आहे? नाही बघितलं. बहुतेक मीच बातम्या ऐकतो. हा, बाबा सगळं पुरवतो तुला, लग्न नाही. लोक हुशार झालेत आज, पण हुशारपणामध्ये कुटुंब स्थापन होत नाही. ते दोघं कसे एकत्र राहतात देव जाणे, मला माहित नाही. पण ते बरोबर नाही एवढं मला नक्की माहिती. त्या ठिकाणी देव नाही त्या कुटुंबामध्ये, हेही मी तुम्हाला उघडपणे सांगतो. पैसा आहे, मान किंमत आहे, फार मोठं नाव आहे, देव नाही. नाव काही असू दे हो. नाव काही असू दे, नावामध्ये काही नाही. पण त्या ठिकाणी येशू ख्रिस्त येऊन म्हणू शकत नाही की मी त्या ठिकाणी येऊन वस्ती करेन. का? कारण की त्यांचं कुटुंब पवित्र स्थानासारखं. कळालं? आता असे निर्णय पुरुष लोक का घेत आहेत? जे श्रीमंत आहेत ते, की बाबा कोणी येईल, गळ टाकेल, गोड गोड बोलेल, विवाह पण करेल, कुटुंब पण स्थापन करेल, सोडून
त्यांना ती भीती, आपल्याला भीती पाहिजे का तशी? म्हणून म्हटलं डोकं वापरायचं आपण, मला स्पष्ट बोलायला आवडतं म्हणून मी म्हणतोय की डोकं वापरायचं आपण, आपलं डोकं गहाण ठेवायचं नाही कुठं, डोकं वापरायचं म्हणायचं की बाबा हा व्यक्ती माझ्यासाठी बरोबर आहे का, याच्यासाठी वेळ घ्यायचा. कळलं का मी का म्हणतो वेळ घ्या, वेळ घ्या, वेळ घ्या, याच गोष्टीसाठी वेळ घ्या. फक्त ह्या ठिकाणी मुलीच चुकीच्या आहेत असं मी म्हणत नाही, मुलं पण चुकीचे आहेत. या ठिकाणी कोण? मुलं आणि मुली दोघेही चुकतात. आणि म्हणून काय केलं पाहिजे की ह्या ठिकाणी दक्षता बाळगली पाहिजे. म्हणून कोणाला इथं सामील करायचं? देवभिरू आई वडील, देवभिरू पाळक, देवभिरू मध्यस्थी, यांना काय करायचं? एकत्र करायचं, म्हणजे काय चुका होत. कळलं का? याच्याविषयी आपल्याला अजून भरपूर काही शिकायचं. देव काय म्हटला की त्यांना पवित्र स्थान स्थापित करायला सांगा, जेणेकरून मी येऊन त्यांच्यामध्ये काय करेन? वस्ती करेन. आता येशू ख्रिस्ताला या ठिकाणी येऊन वस्ती करायची, तर त्याच्यासाठी आपल्याला पवित्र स्थान तयार करायचं. पवित्र स्थानामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी जागा आहे. येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी मोशेला सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी जागा आहे. तुमच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी जागा आहे का? किती लोकांच्या घरामध्ये येशू ख्रिस्ताचं वचन ऐकण्यासाठी, वचन बोलण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी तुम्ही एक विशिष्ट जागा ठेवलेली आहे? फार छान आहे. त्या ठिकाणी बसून तुम्ही प्रार्थना करता, त्या ठिकाणी बसून तुम्ही वचन वाचता वगैरे वगैरे. घर लहान असेल काही हरकत नाही, पण जागा. त्याच ठिकाणी मग पाहुणे पण येऊन बसत असतील, काही हरकत नाही, पण ती जागा त्याच्यासाठी आहे. एक ठिकाणी नवीन घर बांधलं कोणीतरी देहू रोडच्या ठिकाणी, उद्घाटनाच्या नंतर त्यांनी मला बोलवलं. तर ज्यावेळेस मला संदेश द्यायचा होता त्यावेळेस ते म्हटले की ह्या खोलीमध्ये तुम्ही बसून संदेश तयार करा. आणि ती खोली फक्त आणि फक्त देवाच्या अभ्यासक्रमासाठी आणि भक्तीसाठी वापरली जाते. बाकी कशासाठी देखील ते खोली वापरली जात नाही. तिथं बसलो, शांतपणे बसून देवाच्या वचनाचा अभ्यास केला. लोक बाहेर गाणे गात होते. सगळे गाणं झाल्यानंतर मग तिथं गेलो संदेश. प्रत्येक गोष्टीसाठी जागा पाहिजे, मग ते घर पवित्र स्थान. किती जणांना आजपासून म्हणायचंय की देवा, इथून पुढं मी माझं घर पवित्र स्थान जसं आहे तसं मी करणार आहे, जेणेकरून तू यावंस आणि आमच्यामध्ये वस्ती करावीस. किती जणांची इच्छा? गुडघे टेकू प्रार्थना. पवित्र पवित्र सनदेश परमेश्वर पिता, आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करता प्रभू, जिवंत देवा, शुभ कार मानतो, आभार मानतो प्रभू. या प्रसंगी तुझ्या चरणाजवळ येण्याची सुंदरशी संधी अशी आम्हाला तू दिलीस. आम्ही या ठिकाणी तुझ्या कल्पामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये एकत्र असताना जो सेवक किंवा दास जे काही सत्याचं वचन आमच्यापर्यंत देत आहे, या ठिकाणी अधिकाधिक तुझ्या लेकरांची वाढ व्हावी. सत्य शिकून इतरांना सांगण्यासाठी आम्हाला सक्षम असं बनावं परमेश्वर, जेणेकरून ज्या शेवटच्या काळच्या घटना ज्या आहेत, जे काय आम्ही शिकत आहोत प्रभू, इतरांना सांगून तुझ्या लोकांना एकत्रित करावं असं होऊ दे. असं होत असताना आमच्या कुटुंबात, आमच्या कळपामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या मंडळीमध्ये ज्या अडचणी, जे आघात होतात प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करताय. जे व्यक्ती आजारी आहेत, दुःखित आहेत, त्रासामध्ये आहेत, त्या प्रत्येकांच्या त्रासामध्ये त्यांना तू सहाय्य मदत करावीस. आजारामध्ये त्यांना आरोग्य द्यावंस अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहे. म्हणून विशेष करून प्रार्थना करतो कोळगे फॅमिलीसाठी, जे काय सारिका कोळी यांचा ऍक्सिडेंट झाला प्रभू, त्यांच्या शरीरामध्ये जो काही बिघाड आला परमेश्वर पित्या, किंवा जखमी आता स्पर्श त्यांना करून त्यांना खरपूर्वक पहिल्यासारखं त्यांना करावं अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहे. जे डॉक्टर लोक, नर्स लोक, कुटुंबातील लोक सर्व प्रभू, तुझी त्यांची काळजी घेत असताना त्यांना लागणारं सहाय्य तुझ्या पवित्र भांडारातून पाठवतो. त्या प्रार्थना करतो. डेव्हिड, त्याचप्रमाणे 2 लेकरं त्यांचे जे काही आजारी आहेत त्यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करतो. त्यांच्यासोबत तू हो, लागणाऱ्या गरजा तू त्यांना पुरव प्रभू. आजारातून, सर्व त्रासापासून त्यांना तू दूर ठेवावं अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. चारुशिलाताई यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही त्यांना त्रास आहे, फायनान्शियल अडचणी आहेत, प्रेम पिता, पुरवणारा जिवंत देव तू आहेस.
तू सर्व काही त्यांना पुरवशील हा विश्वास ठेवून त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. त्यांच्या अडचणी तो दूर कराव्यात अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो प्रभू. इतर जे काय माझे या ठिकाणचे कुटुंब आहेत त्या प्रत्येकाच्या कुटुंबातील लेकरांसाठी कुटुंबासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या लेकरांच्या शिक्षणात पाहण्यात त्यांना सहाय्य मदत कर. त्यांच्या कुटुंबातील सर्व गोष्टींना तू आशीर्वादित करावंस आणि तुझी शांती प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असू दे प्रभू. आज जे काही नीटची परीक्षा झालेले परमेश्वर त्याचा रिझल्ट लागलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण देखील झाले असतील. तर जे काही रिझल्ट आहे त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहाय्य करावंस अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो प्रभू. ही सुंदरशी वेळ तुझ्यासोबत बोलण्याची दिल्याबद्दल तुझे उपकार मानतो. आणि जो तुझा दास तुझा सेवक जे काही या ठिकाणी कार्य करत आहे परमेश्वर त्यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करतो की त्यांचं येणं जाणं उठणं बसणं हे तू आशीर्वाद करत आहेस. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना सहाय्य मदत करावी अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आणि सुंदरशी वेळ तुझ्यासोबत बोलण्याची दिल्याबद्दल उपकार मानतो. इथून तुमचा वेळ का सर्व काही तुझ्या हातीत आहे. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतो आहे. आमेन.